गुड मॉर्निंग. काल आपण ग्रॅव्हिटेशनपर्यंत होतो. आज आपल्याला पुढे कंटिन्यू करायचं आहे. तर ग्रॅव्हिटेशन हा अर्थ आणि कुठल्याही ऑब्जेक्टमध्ये अट्रॅक्ट केल्यानंतर किंवा एखाद्या वस्तूला अर्थ स्वतःकडं खेचते, पृथ्वी स्वतःकडं खेचते, या फोर्स ऑफ इंटरॅक्शनला ग्रॅव्हिटेशन म्हणतात. चला आपण टेक्स्टबुकमध्ये जाऊ थोडंसं. As we have learned, the phenomenon of gravitation was discovered by Sir Isaac Newton. Who is Isaac Newton? Isaac Newton is a scientist. And those scientists discover the gravitation. So how it is discovered? Isaac Newton हा एक सायंटिस्ट आहे आणि त्या सायंटिस्टने ग्रॅव्हिटेशन हा कन्सेप्ट शोधून काढला. मग कसा शोधला? तो एका ॲपलच्या झाडाखाली बसला असता त्या झाडावरून एक ॲपल तुटून जमिनीवरती पडला आणि तो ॲपल जमिनीवरती पडल्यानंतर आयझॅक न्यूटनला प्रश्न पडला की तो ॲपल अर्थ सरफेसवरतीच का आला, तो वरती का नाही गेला? म्हणजे झाडापासून जो ॲपल जिथून तुटला तिथून वरती का नाही गेला, तो तिकडेच का आला, अगदी खालतीच का आला? मग तो डाव्या बाजूला काय नाही गेला, जिथून तुटला तिथून डाव्या बाजूला काय नाही गेला, किंवा जिथून तुटला तिथून उजव्या बाजूला का नाही गेला? फॉर एक्झाम्पल आपण इथे एक चित्र काढतो. मी हे ॲपलचं झाड आहे असं आपण कन्सिडर करू आणि इथं हा न्यूटन बसलेला होता निवांत आपला, किंवा बसलेला होता असं, आणि या ठिकाणी असणारा ॲपल हा खाली आला. मग न्यूटनचा जो प्रश्न आहे, हा ॲपल वरती का नाही गेला, किंवा हा ॲपल या डायरेक्शनला का नाही गेला, किंवा हा ॲपल या डायरेक्शनला का नाही गेला, तो इकडेच का आला? हा न्यूटनचा एक साधा आणि सोपा प्रश्न होता. As the story goes, he discovered the force by seeing an apple fall from a tree on the ground. मग जेव्हा हा जो फोर्स आहे, आता हा फोर्स कुठला? तुम्ही याच्याबद्दल न्यूटन्सबद्दल स्टोरी ऐकलेली आहे. हा फोर्स कुठला? तर या झाडाला असलेला जो हा ॲपल आहे, हा जो ॲपल आहे तो ॲपल अर्थ सरफेसकडं आला. याचा अर्थ ही जी अर्थ आहे इथं कुठला तरी फोर्स असला पाहिजे, ज्या फोर्समुळं हा जो ॲपल आहे तो ॲपलला ते स्वतःकडं खेचते, असा अंदाज न्यूटन्सने मांडलेला होता. Once again see here, as the story goes, he discovered the force by seeing an apple fall from a tree on the ground. म्हणजे झाडापासून तुटलेला ॲपल कुठं आला? ग्राउंडवरती. He wondered why apple falls vertically downward and not at an angle to the vertical. व्हर्टिकली एक्झॅक्ट डाऊनवर्डला का आला? तो एका पर्टिक्युलर, आता इथून हा इकडं जाऊ शकला असता, हा एक अँगल तयार होऊ शकला असता, म्हणजे वेगवेगळ्या अँगलनी न जाता तो व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शनलाच का मूव झाला? वाय डू दे नॉट फ्लाय ऑफ इन हॉरिझॉन्टल डायरेक्शन? किंवा ते हॉरिझॉन्टल डायरेक्शनला का पूर्ण नाही झाला? तर त्याचा ॲन्सर असा आहे विद्यार्थी मित्रांनो, बघा प्रश्न काय होता, तो हॉरिझॉन्टल डायरेक्शनला का नाही पुल झाला? लक्षात येतं का बघा? तर त्याचं आन्सर, क्वेश्चन असा आहे, वाय ऑल ॲपल्स फॉल व्हर्टिकली डाऊनवर्ड? सगळेच्या सगळे झाडाला जे काही ॲपल्स आहेत ते सगळेच्या सगळे ॲपल डाऊनवर्ड डायरेक्शनला मूव्ह होतात, नॉट ॲट ॲन अँगल टू द व्हर्टिकल, किंवा एक व्हर्टिकल डायरेक्शनला अँगल क्रिएट करत नाहीत,
व्हाय डू दे नॉट फ्लाय ऑफ इन हॉरिझॉन्टल डायरेक्शन. ते हॉरिझॉन्टल डायरेक्शनला, हे झालं व्हर्टिकली डाऊनवर्ड, हे वरती जात नाहीत, किंवा हॉरिझॉन्टल म्हणजे हा इकडं पण जात नाही किंवा हा इकडं पण जात नाही. का जात नाही त्याचा आपल्याला रिझन त्याने सांगितलेलं आहे. त्याचं एक रिझन पहा. त्याचा आन्सर असं येते, जातात का हे तुम्हालाही माहिती आहे. ॲपल कसा येतो, झाडाला या ठिकाणी लागलेला ॲपल कुठे येतो, डायरेक्टली खाली येतो. खाली काय येतो तर तुम्हाला माहिती आहे की ही अर्थ आहे, या अर्थमध्ये काय आहे, हा फोर्स आहे. हा फोर्स काय करतो, या ऑब्जेक्टवरती अप्लाय होतो, त्याच्यामुळं हा ऑब्जेक्ट कुठे येतो, डाऊनवर्ड डायरेक्शनला मूव्ह होतो. मग इकडं का जात नाही, कारण या डायरेक्शनला किंवा या डायरेक्शनला कुठलाही फोर्स अप्लाय होत नाही. त्याच्याशी रिलेटेड बघा असं का होतं, त्याचं एक रिझन त्यांनी दिलं आहे. याचा आन्सर असा आहे, the force with which the earth attracts any object is directed toward the center of earth. कारण अर्थ ही एक खूप मोठं सेंटर आहे असं, आणि प्रत्येक ऑब्जेक्टला ते सेंटरकडं अट्रॅक्ट करत असते ॲट अ गिवन पोझिशन ऑफ फॉलिंग ऑब्जेक्ट. ज्या ठिकाणी तो ऑब्जेक्ट आहे, जिथून कुठं पडणारा आहे, तो पडल्यानंतर अर्थ सरफेसच्या सेंटरकडे अट्रॅक्ट होतो. अँड डायरेक्शन फ्रॉम द फॉलिंग ऑब्जेक्ट टू द सेंटर ऑफ अर्थ इज व्हर्टिकली डाऊनवर्ड. लक्षात येते का, जो ऑब्जेक्ट ज्या ठिकाणी आहे, ज्या ठिकाणी आहे तो अर्थ सरफेसवरती आहे, आणि तो अर्थ सरफेसवरती असणारा ऑब्जेक्ट अर्थच्या सेंटरकडे खेचला जातो, आणि तो सेंटर आणि तो ऑब्जेक्ट हे व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शनला आहेत. क्वेश्चनचा आन्सर बघा, परत एक प्रश्न वाचतो. काय प्रश्न आहे बघा, व्हाय दे डू नॉट, हे बघा, व्हाय ऑल ॲपल फॉल व्हर्टिकली डाऊनवर्ड, प्रत्येक ॲपल डाऊनवर्ड डायरेक्शनलाच काय येतो, अँड नॉट ॲट ॲन अँगल टू द व्हर्टिकल, व्हर्टिकल डायरेक्शनला कुठलाही अँगल क्रिएट करत नाही. त्याच्यानंतर व्हाय डू दे नॉट फ्लाय ऑफ इन हॉरिझॉन्टल डायरेक्शन, ते हॉरिझॉन्टल डायरेक्शनला का फ्लाय होत नाही, तर आपल्याला त्याचं पुढे आन्सर दिलेला आहे नेक्स्ट पॅराग्राफमध्ये. या सगळ्या गोष्टीचं ऑब्झर्वेशन जेव्हा, या सर्व गोष्टीचं ऑब्झर्वेशन जेव्हा न्यूटन्सनी केलं, त्यावेळेस न्यूटन्सनी असं एक कन्क्लुजन काढलं. ही कम टू द कन्क्लुजन दॅट द अर्थ मस्ट बी अट्रॅक्ट द ॲपल टुवर्ड्स इटसेल्फ. म्हणजे याचा अर्थ काय होतो, अर्थ ही ॲपलला स्वतःकडं अट्रॅक्ट करते. कशामुळे अट्रॅक्ट करते, टुवर्ड इटसेल्फ, अँड दिस अट्रॅक्टिव्ह फोर्स मस्ट बी डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर ऑफ अर्थ. कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे, अर्थच्या सेंटरला एक पर्टिक्युलर फोर्स आहे. तो फोर्स अर्थपासून, अर्थच्या सरफेसपासून सर्टन हाईटवरती असणाऱ्या प्रत्येक ऑब्जेक्टवरती होत असतो. तर आपण ग्रॅव्हिटेशनल फोर्सपर्यंत पोचलेलो होतो. तर दोन ऑब्जेक्टमध्ये, जसं की अर्थ एखाद्या ऑब्जेक्टला स्वतःकडं खेचते, अट्रॅक्ट करते, तर त्या क्वेश्चनचं आन्सर या पॅराग्राफमध्ये दिलेलं आहे. म्हणजे अर्थ कुठल्याही वस्तूला स्वतःकडं अट्रॅक्ट करत असते, कारण अर्थच्या सेंटरमध्ये एक पर्टिक्युलर फोर्स आहे, आणि तो फोर्स अर्थ सरफेसपासून सर्टन हाईटला असणाऱ्या कुठल्याही ऑब्जेक्टवरती ॲक्ट होतो, आणि त्या फोर्समुळं ती वस्तू अर्थच्या सेंटरकडं अट्रॅक्ट होत असते. द डायरेक्शन फ्रॉम द ॲपल ऑन द ट्री टू द सेंटर ऑफ अर्थ is vertically down, vertical direction at the position of the apple, and thus the apple fall vertically downward. आणि मग अर्थ सरफेसवरती जे ॲपलचं झाड आहे, त्या झाडाला असलेला ॲपल हा व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शनला पुल होतो, कारण तिथून जेव्हा सुटतो त्यावेळेस त्याच्यावरती अर्थचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स त्याच्यावरती अट्रॅक्ट होतो, म्हणून तो अर्थच्या सरफेसकडं खेचला जातो. त्याच्यानंतर
तुमच्याकडं चॅप्टरच्या सुरुवातीला एक डायग्राम दिलेला आहे. आता तुम्ही जे चित्र पाहता डायग्राममध्ये पेज नंबर 1 वरती जे चित्र पाहता, अर्थ एक छोटासा स्पियर नाही आहे. अर्थ हे ट्रिमेंडस आहे. म्हणजे अर्थवरती 70% सगळं युनिवर्स अर्थवरती आहे. सगळं जग अर्थवरती आहे. नॉट फॉर युनिवर्स. युनिवर्स म्हटल्यानंतर अर्थशिवाय बाकीचे पण येतात. सगळं जग जे आहे हे अर्थवरती आहे. आणि मग त्याच्यामध्ये पाणी हे सगळ्याच गोष्टी आल्या. एवढा मोठा अर्थ आहे. आणि त्याच्यामुळं कुठलीही वस्तू, आता अर्थ तेवढी मोठी आहे म्हणजे सेंटरसुद्धा खूप मोठा असेल, तर त्यामुळं सगळ्या गोष्टी. तर फिगर 1.1 मध्ये तुम्ही काळजीपूर्वक ऑब्झर्व करा. ऑन द लेफ्ट साइड ऑफ द ॲपल ट्री ऑन द अर्थ, द फोर्स ऑन ॲन ॲपल ऑफ द ट्री इज टुवर्ड द सेंटर ऑफ अर्थ, दॅट इज along the perpendicular from the position of apple to the surface of earth. म्हणजे जो ॲपल आहे, ज्या झाडाला आहे, तो ॲपल आणि अर्थचा सरफेस एकामेकाला परपेंडिक्युलर आहे की नाही? हा परपेंडिक्युलर डायरेक्शन आहे. दॅट इज परपेंडिक्युलर टू द सरफेस ऑफ अर्थ. अँड फिगर ऑल्सो शो द ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन अर्थ अँड मून. नुसतं एवढंच नाही, आता हे ॲपल पुरतंच नाही. समजा या ठिकाणी मून आहे, तर या मूनमध्ये सुद्धा ग्रॅव्हिटेशनल फोर्स अट्रॅक्ट होत असतो. अर्थ आणि मूनमध्ये सुद्धा ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे. जरी डिस्टन्स लांब असलं तरी त्या दोघांमध्ये डिस्टन्स बिटवीन इट इज ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन अर्थ अँड मून, या दोघांमध्ये सुद्धा अट्रॅक्शन आहे. दिस डिस्टन्स इन द फिगर आर नॉट अकॉर्डिंग टू द स्केल. स्केलमध्ये मेन्शन केलेलं नाही. मग न्यूटन्स थॉट दॅट, न्यूटन्सने मग याच्यावरती विचार केला, इफ द फोर्स of gravitation acts on apple on the tree and the different height from the surfaces of the earth. आता या झाडाला वेगवेगळ्या हाईटवरती वेगवेगळे ॲपल लागलेले असतील. मग या प्रत्येकांवरती ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्ट होतो का? समजा इथे एक ॲपल आहे, याच्यावरती ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्ट होतो का? इथे ॲपल आहे, याच्यावरती ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्ट होतो का? इथे ॲपल आहे, याच्यावरती ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्ट होतो का? इथं मग जे हे सगळे ॲपल डिफरंट हाईटला आहेत, तर या प्रत्येकांवरती ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्ट होतो का? बघा, इफ द फोर्स ऑफ ग्रॅव्हिटेशन ॲक्ट्स ऑन ॲपल ऑन द ट्री ॲट अ डिफरंट हाईट. ज्या ॲपलच्या झाडाला जे ॲपल आहेत डिफरंट हाईटला फ्रॉम द सरफेस ऑफ अर्थ, सरफेसपासून वेगवेगळ्या हाईटला आहेत, कॅन इट ऑल्सो ॲक्ट ऑन द ऑब्जेक्ट ॲट एव्हर ग्रेटर हाईट. त्याच्यापेक्षा ग्रेटर हाईटला असणाऱ्या ऑब्जेक्टवरती सुद्धा ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्ट होतो का? मच फर्दर अवे फ्रॉम द अर्थ, लाईक फॉर एक्झाम्पल म्हणून जसं या ॲपलच्या वेगवेगळ्या हाईटवरती ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्ट होतो, तसा हा जो मून आहे, मूनवरती सुद्धा ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्ट होतो का? ऑफकोर्स होतो. जरी डिस्टन्स असलं तरी काय आहे, देर इज अ ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्ट ऑन द ऑब्जेक्ट ॲट अ ग्रेटर हाईट अँड फर्दर अवे फ्रॉम द अर्थ लाईक मून. म्हणजे हे ग्रॅव्हिटेशनल फोर्स त्या मूनवरती सुद्धा ॲक्ट होतो, जरी तो वेगळ्या हाईटला असला तरीही. अँड can it act on even further object like other planet and sun. मग जसं मूनवरती ॲक्ट होतो तसं अदर प्लॅनेट इवन सनवरती ॲक्ट होतो का? ऑफकोर्स तिथंही ॲक्ट होणार आहे, कारण ही सोलार सिस्टीममध्ये असणारे आणि प्रत्येकाची एक पर्टिक्युलर एनर्जी असते, पर्टिक्युलर फोर्स असतो. तर हा फोर्स ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्ट ऑन द अदर प्लॅनेट अँड सन. तर याही ठिकाणी ग्रॅव्हिटेशनल फोर्स इतर प्लॅनेटवरती सुद्धा इवन सनवरती सुद्धा ॲक्ट होतो. कन्सेप्ट क्लिअर झालेत का? पहा, पहिला कन्सेप्ट आपला होता असा की बाबा एखाद्या झाडाला ॲपल आहे, ॲपल सर्टन हाईटला आहेत. प्रत्येक ॲपल एकाच हाईटला आहेत का? नाही, तर डिफरंट हाईटला आहेत. डिफरंट हाईटला असणाऱ्या प्रत्येक ऑब्जेक्टवरती ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्ट होतो का? तर ऑफकोर्स होतो, कारण ते सुद्धा अर्थ सरफेसवरती आहेत आणि त्याच्यावरती ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्ट होतो. जर ग्रॅव्हिटेशनल फोर्स या सरफेसवरती असणाऱ्या ऑब्जेक्टवरती ॲक्ट होतो तर मूनवरती ॲक्ट होतो, कारण मूनचं डिस्टन्स याहीपेक्षा जास्त आहे. तर मूनवरती सुद्धा ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्ट होतो. इवन सोलार सिस्टीममध्ये इतर प्लॅनेट
प्लॅनेट्स आहेत, इवन सन आहे, अर्थवरून सनवरती ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्ट होतो का, अर्थवरून अदर प्लॅनेटवरती ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्ट होतो का, तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा प्रत्येकांवरती ॲक्ट होत असतो, कारण प्रत्येक ऑब्जेक्ट हा अर्थ सरफेसकडे खेचला जातो. आता त्याचं कारण मग बऱ्याच जणांना प्रश्नही असा पडला असेल, जर अर्थ सरफेसकडे प्रत्येकजण खेचला जातो तर मग प्रत्येकजण अर्थवरती येत नाही. त्याचे रिझन वेगळे आहेत, त्याचे रिझन आपल्याला पुढच्या कन्सेप्टकडे जायचं आहे. सेंट्रिपिटल फोर्स आहे त्याच्याबद्दल आपल्याला बघायचं आहे, पण तत्पूर्वी आता सध्या आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा अर्थमध्ये असतो आणि तो ग्रॅव्हिटेशनल फोर्स प्रत्येक ऑब्जेक्टला, मग मून असेल, सन असेल, अदर प्लॅनेट्स असतील, ह्या प्रत्येकाला स्वतःकडं खेचत असतो. खेचण्याचा प्रयत्न त्याचा चालू आहे, फक्त येत नाही, त्याची कारणं वेगळी आहेत. ओके, तर प्रत्येकांमध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्ट होत असतो. सो दॅट इज अ कन्सेप्ट. हे वेगवेगळे प्रश्न आहेत, त्याच्यामध्ये हे बघा, या पॅराग्राफमध्ये 3 प्रश्न होती. त्यापैकी एक प्रश्न असा होता, वाय ऑल ॲपल फॉल व्हर्टिकली डाऊनवर्ड अँड नॉट ॲट अन अँगल टू द व्हर्टिकल, why do they not fly off in a horizontal direction. म्हणजे हे सगळे ॲपल व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शनलाच का येतात, ते पर्टिक्युलर अँगल करून इकडं तिकडं का जात नाहीत, इवन ते सगळेच्या सगळे हॉरिझॉन्टल डायरेक्शनला का मूव्ह होत नाहीत, तर त्याचं एकमेव रिझन आहे, अर्थच्या सेंटरला ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. तो ग्रॅव्हिटेशनल फोर्स प्रत्येक ऑब्जेक्टवरती ॲक्ट होतो आणि त्या ऑब्जेक्टवरती ॲक्ट झाल्यामुळं तो ऑब्जेक्ट व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शनला मूव्ह होतो, म्हणजे अर्थच्या सेंटरकडे जाण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच्यामुळं तो अर्थ सरफेस पडतो. त्याच्यानंतर तुमच्याकडे दुसरा प्रश्न असा आहे, द फोर्स ऑफ ग्रॅव्हिटेशन, त्याच पॅराग्राफमध्ये, इफ द फोर्स ऑफ ग्रॅव्हिटेशन, बघा कुठं आहे, इफ द फोर्स ऑफ ग्रॅव्हिटेशन ॲक्ट्स ऑन ॲपल ऑन द ट्री ॲट अ डिफरंट हाईट from the surface of earth, it can also act on object at even greater height and much further away from the earth, like for example the moon. जसं वेगवेगळे ऑब्जेक्ट या ॲपलच्या झाडाला लागलेले वेगवेगळे ॲपल वेगवेगळ्या हाईटला आहेत, यांच्यावरती जसं ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्ट होतो, अगदी तशाच पद्धतीचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स पृथ्वीपासून, अर्थपासून बऱ्याच डिस्टन्सवरती असणाऱ्या मूनवरती सुद्धा ॲक्ट होतो का, तर होतो. कारण ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा कुठल्याही ऑब्जेक्टवरती ॲक्ट होतो, ग्रेटर हाईटवरती असणाऱ्या ऑब्जेक्टवरती सुद्धा ॲक्ट होतो, तो मून असो किंवा अदर कोणी असो. आणि तिसरा प्रश्न त्याच पॅराग्राफमध्ये होता, इट कॅन ॲक्ट ऑन इवन फर्दर ऑब्जेक्ट लाईक, फर्दर म्हणजे त्याच्या पुढं जाऊन जर तुम्ही विचार केला तर याच्या व्यतिरिक्त जर काही ऑब्जेक्ट आहेत, जसं की अदर प्लॅनेट्स आहेत, सन आहेत, तर यांच्यावरती तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्ट होतो का, तर त्याचा आन्सरसुद्धा आहे एस, यांच्यावरती सुद्धा ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्ट होतो. ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्ट्स ऑन अदर प्लॅनेट अँड सन. कळते का? बघा, इथंपर्यंत ऑल क्लिअर झालं. आता आपल्याला पुढच्या कन्सेप्टकडे जायचं आहे. पुढचा कन्सेप्ट आहे फोर्स अँड मोशन. नेक्स्ट पॉईंट ग्रॅव्हिटेशनमध्ये पुढचा पॉईंट आहे फोर्स अँड मोशन. Now heading is force and motion. काय फोर्स आणि मोशन मध्ये? फोर्स म्हणजे तुम्हाला माहित आहे, फोर्स इज इक्वल टू काय, फोर्सचा फॉर्म्युला प्रेशर अपॉन एरिया. फोर्स इज इक्वल टू प्रेशर अपॉन एरिया. बरोबर आहे का? बघा, प्रेशर इज इक्वल टू फॉर्म्युला आहे ॲक्च्युली प्रेशर इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया. आणि मग आता काय पाहिजे आपल्याला? फोर्स इज इक्वल टू प्रेशर इंटू एरिया. फोर्स इज इक्वल टू प्रेशर इंटू एरिया. प्रेशर इंटू एरिया. आपल्याला त्याच्याबद्दल डिटेल नाही पाहायचं, कारण इथं प्रेशरचा काही एक अर्थार्थी संबंध नाही, तरीसुद्धा तुम्हाला माहिती असावं यासाठी हा फॉर्म्युला लिहिलेला होता. त्याच्यानंतर बघायचं आहे मोशन. आता मोशन म्हटल्यानंतर वेगवेगळे मोशन्स तुम्हाला पाहायला मिळतात.
मोशन म्हणजे एखादा ऑब्जेक्ट एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातो, त्याला तुम्ही डिस्प्लेसमेंट म्हणू शकता, किंवा एखादा ऑब्जेक्टच मुव्हिंगमध्ये आहे, त्याचं काहीतरी काम चालू आहे, त्याला तुम्ही मोशन असं म्हणता. तर याच्याशी रिलेटेड तुम्हाला कॅन यू रिकॉल असा एक क्वेश्चन केला आहे, याच्यातलं तुम्हाला काही आठवतं का, याच्याबद्दल तुम्हाला काही माहिती आहे का? तर we have seen that a force is necessary to change the speed as well as the direction of motion of the object. फोर्समुळं कुठलाही ऑब्जेक्ट, समजा एखादा स्टेशनरी ऑब्जेक्ट आहे, या स्टेशनरी ऑब्जेक्टवरती जर फोर्स ॲप्लाय केला तर हा ऑब्जेक्ट मोशनमध्ये येतो. मग हा ऑब्जेक्ट मोशनमध्ये आल्यानंतर याचं मोशन मग कुठल्या डायरेक्शननी, म्हणजे एखादा ऑब्जेक्ट फोर्स ॲप्लाय करून त्याचा स्पीड किंवा त्याचं मोशन इन्क्रीज करता येतं. इवन डायरेक्शन सुद्धा आपल्याला रिप्रेझेंट करता येतं. समजा हा ऑब्जेक्ट या डायरेक्शननी मूव्ह झालेला आहे, बाय ॲप्लाइंग फोर्स हा ऑब्जेक्ट या डायरेक्शननी चाललेला आहे आणि आता आपल्याला या डायरेक्शनला जर मूव्ह करायचं असेल तर इथं तुम्ही कुठला तरी फोर्स ॲप्लाय करता. या ठिकाणी कुठला तरी फोर्स ॲप्लाय केल्यानंतर हा मोशनमध्ये असणारा ऑब्जेक्ट या डायरेक्शनला मूव्ह होतो. समजा तुम्हाला आता हा मोशनमध्ये असणारा ऑब्जेक्ट आहे, कारण त्याच्यावरती फोर्स ॲप्लाय झाला आहे म्हणून तो मोशनमध्ये आहे हा ऑब्जेक्ट. तुम्हाला या ऑब्जेक्टला या डायरेक्शनने जर मूव्ह करायचं असेल तर तुम्ही या ठिकाणी एखादा पर्टिक्युलर फोर्स ॲप्लाय करता. म्हणजे एखाद्या स्टेशनरी बॉडीला जर मोशनमध्ये आणायचं असेल तर तुम्हाला फोर्स ॲप्लाय करावा लागतो. इवन एखाद्या ऑब्जेक्टचं जर डायरेक्शन बदलायचं असेल तर त्याही ठिकाणी तुम्हाला फोर्स ॲप्लाय करावा लागतो. याच्याशी रिलेटेड न्यूटन्सनी लॉज ऑफ मोशन हे काही लॉज लिहिलेले होते. न्यूटन्स लॉज ऑफ मोशन हे तुम्हाला पाठीमागच्या वर्षी आपण बघितलेला आहे. देर आर द 3 न्यूटन्स लॉज ऑफ मोशन. न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन, न्यूटन्स सेकंड लॉ ऑफ मोशन अँड न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन. तर त्याच्याशी रिलेटेड आपण चर्चा करू आणि मग जाऊ आपण नेक्स्ट पॉईंटकडं. फोर्स आणि मोशन कळलं का? फोर्स म्हणजे एखाद्या ऑब्जेक्टवरती ॲप्लाय केल्यानंतर तो ऑब्जेक्ट मोशनमध्ये येतो आणि फोर्समुळं त्या ऑब्जेक्टचं आपण डायरेक्शनसुद्धा चेंज करू शकतो. मग याच्याशी रिलेटेड न्यूटन्सने 3 लॉ मांडलेत. न्यूटन्स लॉज ऑफ मोशन, न्यूटन्स लॉज ऑफ मोशन. न्यूटनचे किती लॉ आहेत? 3 लॉज ऑफ मोशन. पहिला लॉ, न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन, इट इज रिलेटेड टू द इनर्शिया. आठवते का बघा? इनर्शिया. त्याचबरोबर स्टेट्स ऑफ मोशन, बॅलेन्स अँड अनबॅलेन्स फोर्स. बॅलेन्स अँड अनबॅलेन्स फोर्स. त्याचबरोबर दुसरा होता रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम. रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम. आणि तिसरा होता ॲक्शन अँड रिॲक्शन आर इक्वल अँड अपोजिट. ॲक्शन अँड रिॲक्शन आर इक्वल अँड अपोजिट. तर हे 3 लॉज ऑफ मोशन आपण लास्ट इयरला म्हणजे 9वीच्या वर्गात बघितलेले आहेत. मग आता पहिला लॉ काय सांगतो? एखादा ऑब्जेक्ट स्टेट ऑफ रेस्टला असेल किंवा एखादा ऑब्जेक्ट जर स्टेट ऑफ युनिफॉर्म मोशनमध्ये असेल, कशामुळं? एक्सटर्नल अनबॅलेन्स फोर्स ॲक्टिंग ऑन इट.
एखादा ऑब्जेक्टवरती जर फोर्स अप्लाय केलेला असेल तर तो कंटिन्युअस मोशनमध्ये असतो, पण कधी जर त्याच्यावरती अनबॅलेन्स फोर्स ॲक्ट असेल तरच तो मोशनमध्ये असतो. जर बॅलेन्स फोर्स असेल, समजा हा ऑब्जेक्ट आहे, या बाजूने जेवढा फोर्स अप्लाय केला तेवढाच फोर्स आपण या बाजूने जर ॲक्ट होत असेल तर हा समजा F1 आणि हा F2, F1 इज इक्वल्स टू F2 असं जर असेल तर या ऑब्जेक्टचं मोशन 0 असतं, म्हणजे तो ऑब्जेक्ट त्या ठिकाणी हलत नाही. मग याच्यासाठी जर समजा हा ऑब्जेक्ट या डायरेक्शनला मूव्ह करायचा असेल, तर F2 इज ग्रेटर दॅन F1, तेव्हा हा ऑब्जेक्ट या डायरेक्शनली मोशनमध्ये येईल. आणि जेव्हा हा ऑब्जेक्ट या डायरेक्शनने मोशनमध्ये आणायचा असेल, F1च्या डायरेक्शनने जर मोशनमध्ये आणायचं असेल तर त्यावेळेस F1 इज ग्रेटर दॅन F2, तेव्हा या डायरेक्शननी हा ऑब्जेक्ट मोशनमध्ये येईल. जेव्हा F इज इक्वल टू म्हणजे F1 इज इक्वल टू F2 असं असेल तर हा ऑब्जेक्ट मोशनमध्ये नसणार आहे, दॅट इज अ झिरो मोशन. मग एखादा ऑब्जेक्ट मोशनमध्ये येण्यासाठी त्याच्यावरती फोर्स अप्लाय करावा लागतो, कारण एखादी इनर्शियल ऑब्जेक्ट बॉडी आहे, ती जड वस्तू आहे, त्याला मोशनमध्ये आणण्यासाठी फोर्स अप्लाय करावा लागतो. जर बॅलेन्स फोर्स असेल तर तो ऑब्जेक्ट स्टेशनरी असतो आणि अनबॅलेन्स असेल तर तो ऑब्जेक्ट मोशनमध्ये असतो. हा पहिला न्यूटनचा लॉ आहे. दुसरा न्यूटनचा लॉ आहे रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम. मोमेंटम म्हणजेच फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सलरेशन. आता या ठिकाणी बऱ्याचशा गोष्टी येतात. रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम म्हणजे F इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू MA असं म्हणतो. फादर इज इक्वल टू मा. F इज इक्वल टू MA, फादर इज इक्वल टू मा, म्हणजे फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सलरेशन, आणि प्रोडक्ट ऑफ मास इंटू ॲक्सलरेशन त्यालाच आपण मोमेंटम म्हणतो. तर रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू अप्लाइड फोर्स. बॉडीचं मास बदलणार नाही, फोर्स अप्लाय केल्यानंतर त्याचं ॲक्सलरेशन चेंज होतं. बघा, रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू फोर्स, म्हणजे जेवढा तुम्ही फोर्स अप्लाय करणार तेवढा त्याचा मोमेंटम चेंज होणार, पर्टिक्युलरली डायरेक्शन ऑफ द फोर्स. समजा एखादी 10 किलोग्रॅम वजनाची बॉडी आहे, 10 किलोग्रॅम वजनाची बॉडी आहे, त्याच्यावरती फोर्स अप्लाय केला तर त्याच्या ॲक्सलरेशनमध्ये बदल होईल, इंटू ॲक्सलरेशनमध्ये बदल होतो. म्हणजे जसा फोर्स अप्लाय केला आहे तसा त्याच्या वेलॉसिटीमध्ये बदल होतो. वेलॉसिटीमध्ये बदल झाला की त्याचं ॲक्सलरेशन बदलतं. म्हणजे F इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू MA. फोर्स वाढत झाला तर मास ॲज इट इज राहतं, ॲक्सलरेशनमध्ये चेंज तुम्हाला पाहायला मिळतो. कारण 10 किलोग्रॅम वजनाची जी वस्तू आहे, फोर्स अप्लाय केल्यानंतर 15 किंवा 20 होणार नाही, किंवा 10च्या ऐवजी 5, 6, 7 असंही होणार नाही. मास मात्र कॉन्स्टंट राहतं, ॲक्सलरेशनमध्ये बदल होतो, त्याला आपण चेंज ऑफ मोमेंटम म्हणतो. तिसरा न्यूटनचा लॉ आहे एव्हरी ॲक्शन अँड रिॲक्शन आर इक्वल अँड अपोजिट विथ इच अदर. क्रिया करणारा बल, जसं की एखाद्या भिंतीवरती जर तुम्ही चेंडू मारला, किती जोराने मारला तेवढ्याच जोराने तो वापस येतो. याला म्हणायचं तुम्ही केलेली ॲक्शन आणि त्याने दिलेली रिॲक्शन. याच्याशी संबंधित मी तुम्हाला खूप सारे उदाहरणं 9th स्टँडर्डमध्ये दिलेली आहेत. कुठल्याही ऑब्जेक्टवरती इवन आता ह्या गोष्टी परत एक वेळ सांगतो. पंढरपूर, सोलापूर जिल्ह्यामध्ये पंढरपूर एक देवस्थान आहे. त्या देवस्थानामध्ये विठ्ठल आणि रुक्मिणीचं मंदिर आहे. त्या विठ्ठलाच्या मंदिरात जर तुम्ही कधी गेलात तर त्या ठिकाणी तुम्ही त्याचं ऑब्झर्वेशन करायचं आहे. युगे 28 म्हणजे युगे 28 विटेवर उभा अशी एक
आरती आहे. तर 28 युगांपासून पांडुरंग त्या ठिकाणी विटेवरती उभा आहे आणि तेव्हापासनं वेगवेगळी लोक पांडुरंगाच्या पायाचं म्हणजे त्या देवाचं दर्शन घेतात. तर ती जी मूर्ती आहे तर त्या मूर्तीच्या पायांचे जे बोटं आहेत आज दिसत नाहीत. याचा अर्थ हजारो लाखो मिलियन ट्रिलियन भाविकांनी लोकांनी त्या देवाचं दर्शन घेतलेलं आहे आणि त्याच्या हाताचा त्याच्या डोक्याचा त्या पायावरती स्पर्श झाला किंवा आदळला किंवा ओढला गेला त्याच्यामुळं त्या फ्रिक्शनमुळं त्याचे जे बोटांचे जे आकृती आहे ती क्लिअर आज दिसत नाही. देर इज अ ॲक्शन अँड रिॲक्शन आर इक्वल अँड अपोजिट सायमल्टेनियसली सायमल्टेनियसली म्हणजे रिॲक्शन फोर्स अँड अपोजिंग फोर्स हे कंटिन्युअस एकामेकाला सपोर्ट करत असतात. सो दॅट इज द ऑल ओव्हर म्हणजे कदाचित या सगळ्या गोष्टी तुमच्या क्लिअर झाल्या असतील. अशा प्रकारचं हे फोर्स आणि मोशन आहे. फोर्सशिवाय मोशन नाही. फोर्स हाही अनबॅलन्स असावा लागतो तेव्हा मोशन असते आणि याच्याशी रिलेटेड हे 3 न्यूटनचे लॉज आहेत. ठीक आहे, आपण या ठिकाणी थांबूयात. नेक्स्ट पॉईंट नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तोपर्यंत थँक्यू. थँक्स अ